श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। रोज उठायचं, घरातलं आवरायचं, जेवण बनवायचं, ब्लाऊज शिवायचे, व्हिडिओ एडिटिंग शूट करायचं, यातच दिवस जायचा। खूप कंटाळलेली म्हणून म्हटलं जाऊ दे, आता घरातले जरा गावी सुट्टीला गेले, तोपर्यंत आपण कुठेतरी मस्त फिरायचा प्लॅन करूया। म्हणून मैत्रिणींना घेऊन मस्त फिरायला निघालो। बघतोय तर काय स्टेशनवर खूप छान वाटलं, का तर गर्दी कमी होती आणि तेवढ्यात ट्रेन आली। कशी तरी धावत पळत आम्ही ट्रेन पकडली। छान वाटत होतं। म्हटलं आज मेगा ब्लॉक संडे आहे, त्यामुळं जास्त कोण बाहेर नसणार आहे। पण मुंबईची ही लोकल गर्दी नसेल कशावरून। ट्रेनमध्ये चढल्यावर समजलं की मुंबईच्या लोकलमध्ये गर्दी असते की नाही। एवढी गर्दी ना, बसायला तर जागा नव्हती, मुलांना तर बसायचं होतं। मग त्यांनी असा देशी जुगाड केलेला ना, हे गावठी बसायचे ना ट्रेनमध्ये, मग ते आम्ही कसंही बसणार। मस्त असे ते पण बसून मजा घेत होते। सीट काही आम्हाला कोणाला मिळालीच नव्हती। कसे तरी गर्दीत दादरपर्यंत प्रवास केला। यानंतर मस्त असं दादरला उतरलो। गर्दी काय असते हे दादरला उतरल्यावर समजले। म्हटलं आज संडे, कशाला कोण बाहेर येत आहे। पण कुठलं काय, आम्ही फिरायला जाणार होतो हे सगळ्या मुंबईला माहिती पडलेलं की काय माहीत। बघितलं त्या प्लॅटफॉर्मवर तर हे बघा, समोरची गर्दी बघून कोण म्हणेल का, एवढी गर्दी होती ना। ही गर्दी बघूनच टेन्शन आलं। म्हटलं आम्ही कधीतरी घरी राहणाऱ्या बाहेर पडायचं फिरायला म्हटलं तर ते सुद्धा आम्हाला जमत नाही। इथे आलो, भायखळ्याला जायची ट्रेन पकडायची होती। इथे आल्यानंतर तर इथला मेगा ब्लॉक खूप मोठा होता। आता आलं टेन्शन, कसं जायचं भायखळ्याला। ही समोरची गर्दी बघून, त्यात मुलं आणि आम्ही कधीतरी औसे पुनवेतनं ट्रेननं प्रवास करणाऱ्या, मग कसं पॉसिबल आहे। तरीसुद्धा एवढ्या गर्दीत कसं तरी प्रवेश मिळवला। ट्रेन येईपर्यंत काय करणार, तोपर्यंत या लांबच्या गाड्या कशा येत आहेत तो टाईमपास करत बसलो। ही ट्रेन बघून तर मी गेल्या वर्षी ट्रिपला गेलेली, त्या ट्रेनची मला खूप आठवण झाली। किती आम्ही एन्जॉय केलेला आहे। यातला हे डबे बघून तर खूप आठवण केली। पण काय म्हणतात ना, जुन्या त्या जुन्याच आठवणी, आता फक्त आठवत बसायचं। त्यातला हा प्रकार। कसं तरी आम्ही भायखळ्याला पोचलो। बघितलं तर काय, हे रस्त्यात सापांचे ढीग। आधी वाटलं खरोखरचे आहेत, हातात घेतल्यानंतर एवढी भीती वाटत होती। मुलांनी तर हट्टच केला, सापच पाहिजे। मग सगळ्यांच्यात एक घेतला। काय हट्ट करतील ना ते पण सांगू शकत नाही, नशीब तो नकली होता। यानंतर आपलं तर माहिती आहे, लेडीजला जिथे दिसेल तिथं शॉपिंग करायला सुरुवात करायची। या समोरच्या पर्सचा ढीग बघताय, फक्त 100 रुपयाला घेतली मग लगेच। त्या भैयाकडनं टाइमपाससाठी थोडंसं घेतलं खट्टा मिठ्ठा। म्हटलं बघावं तरी ह्याची टेस्ट कशी आहे, आणि खात राणीच्या बागेत प्रवेश केला। हीच ती मुंबईची राणीची बाग, खूप म्हणे प्रसिद्ध आहे। म्हटलं जाऊया आज बघायला। गेटच्या आत आलो। एक सगळ्यात सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे गाड्या पार्किंगसाठी भरपूर जागा आहे, पण आमच्याकडं तर गाडी नाही आहे। आणि घ्या, हे आलो तिकीट काउंटरला। बघितलं गर्दी किती। आणि इथं सांगायची गोष्ट म्हणजे ऑनलाईन तुम्हाला तिकीट मिळू शकतं, पण आमचा काही विश्वास नव्हता, कारण ऑनलाईन तिकीट काढून परत पुढं काही प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही रांगेतच उभं राहून तिकीट काढली। तिकीटला एक जण उभी होती, तोपर्यंत काय टाईमपास करायचा। मग इथे नकली प्राणी ठेवलेले, मग त्यातच मजा घेतली। पण कशाचं काय, धड शूट पण करता येईना। सगळे नुसते फोटो काढायला तुटून पडलेले। जिथं जाईल तिथं सगळ्यांचे फोटो काढायचे चाललेले। बघताय ना समोर किती गर्दी आहे। आता या गर्दीत आम्ही काय बरं राणीची बाग बघणार। तिकीट चेकिंग करायला तर ही भली रांग, आणि तिकीट चेकिंग केल्याशिवाय तर आत सोडत नाहीत। केलं कसं तरी गर्दीत उभं राहून, पर्याय नव्हता ना। आता एकदा आलोय म्हटल्यावर हे समोरचं गेट बघून चला म्हटलं आता राणीच्या बागेत एंट्री करावी। कधी लहानपणी आलेली, ते पण वडिलांनी आणलेलं, ते तेव्हाचं काहीतरी मला अजिबात आठवत नव्हतं, पण मी इथं आलेली एवढं मला आठवत होतं। झालं कसा तरी प्रवेश केला राणीच्या बागेत। पण इथे येताना पाण्याची बॉटल, बाहेरचं काहीसुद्धा अलाउड नव्हतं। सुरुवातीलाच गेटच्या समोर आत एंट्री केल्यानंतर भला मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा होता। तो बघून खूप मनाला समाधान वाटलं। म्हटलं जाऊ दे,
आल्या काहीतरी शिवाजी महाराजांचं छान असं दर्शन झालं. हे बघा, बघू शकता ना. आणि गार्डन बघितलं असं वाटते का हे मुंबईतलं आहे. बापरे, पहिल्यांदाच मी असं हे गार्डन बघितलं की जिथे मी मुंबईत आहे असं मला वाटतच नव्हतं. पण मी माझ्या फॅमिली मेंबरांना खूप मिस केलं, कारण आम्ही सगळे असल्याशिवाय कोणत्याही ट्रिपला धमाल येत नाही. हे आपलं चला जायचं म्हणून आले. गर्दी तर तुम्ही बघताय किती आहे. आणि इथे ठिकठिकाणी बोर्ड लावलेलं आहे, कुठं काय आहे कुठं काय आहे ते. एक व्हीलचेअरवर बसून आजीसुद्धा आलेल्या, त्यांनासुद्धा राणीची बाग बघायची होती. नशीब त्यांच्या घरातले खूप चांगले आहेत म्हणून त्यांना घेऊन आलेले. नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे खूप असा हिरवागार सुंदर परिसर होता, पूर्ण झाडच झाडं. आता इथे काय होतं म्हणून आधी विचार पडला हे काय आहे. पुढं गेल्यानंतर समजलं इथं तोफ होती आणि त्या तोफेला असं साईडून त्यांनी पॅकिंग केलेलं होतं. आणि इथे सुद्धा सगळ्यांची गर्दी फोटो काढायसाठी. कोणी बघितलं नसल्यागत सगळे बघत होते. सगळे असे स्पीडनं चाललेले, चला पुढं काय पुढं काय. आणि खूप फिरण्यासारखं आहे बरंच. एवढी चालण्याचा स्टॅमिना फक्त पाहिजे आणि सोबत एन्जॉय करणारी माणसं पाहिजेत, तरच तुम्ही इथे ही बाग फिरू शकता. जर तुम्ही बोरिंग असाल तर अजिबात जाऊ नका. आणि बोरिंग माणसांना तर सोबत घेऊन जाऊ नका. जे असे तुमच्याशी मस्त एन्जॉय करतात ना त्याच माणसांना सोबत घेऊन जावा. सगळे असे मस्तपैकी बसलेले इथे मस्त एन्जॉय करत होते. इथे काहीतरी सिंह होता, सिंहाचं होतं, पण त्यांनी तिथं लावलेलं की तो अजून आलेला नाही आहे. मग तिथला वॉचमन सगळ्यांना हाकलून काढत होता. आणि आम्हाला वाटलं असेल, सगळे विचारत होते. झालं, सगळ्यांचा मूड ऑफ झाला. पहिलाच प्राणी बघायला गेलो आणि तो सुद्धा नव्हता. मग आता म्हटलं पुढं काय भेटतंय बघायला काय माहीत, म्हणून असंच पुढं आलो. बघितलं तर ही कशाची गर्दी काहीच समजेना. म्हणून थोडंसं पुढं जाऊन बघितलं तर लक्षात आलं इथं होतं अस्वल. हे नकली होतं म्हणून बरं. नकली होतं तरी त्याला एवढं सगळ्यांनी घेरलेलं ना, कोणत्या अस्वलवर बसतंय. परत इथे एक मोगलीचा सुद्धा पुतळा होता, पण कोण दिसून देईल तर शपथ आहे. एवढे सगळे त्याच्यावर तुटून पडलेले फोटो काढायला. लहान मुलं एवढी रडत होती, पण त्यांच्या मम्मी पप्पांचा हट्टास की नाही फोटो तिथेच काढायचं आहे, मुलाला अस्वलाच्या पायापाशीच बसवायचं आहे. हे बघा, हे सगळे असे भिंतीत कोरलेले असे सगळे एकटक बघत बसलेले. हे नकली अस्वलसुद्धा बघायला एवढी गर्दी केलेली ना. गर्दी कशासाठी तर फक्त फोटो काढायसाठी. पोहोचलो एकदाचं कसं तरी अस्वल बघायला. कुठे काय दिसेनाच झाले. आणि नंतर सगळं ही पूर्ण काच आहे. आम्ही शोधतोय आपला अस्वल कुठे आहे. आणि नंतर समजलं की ते त्या झाडावर बसले. बापरे. आणि हे काचेच्या आतून, नशीब त्या काचा तरी स्वच्छ होत्या म्हणून ते एवढं क्लिअर दिसत होतं. काचेच्या बाहेरचे एवढे त्याला आवाज देत होते, ये खाली, पण ते कुणाचं ऐकतच नव्हतं. त्यांचे ते दुनियेत. खरंच राणीच्या बागेत आल्यानंतर ना या प्राण्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासाठी मिळालं. पूर्ण असं जंगल टाईप, त्यांचं खाणं, राहायची गुहा छान असं त्यांना करून दिलेलं. मग कशाला त्यांना काही टेन्शन आहे. एवढा बाहेर गोंगाट चाललेला, अजिबात त्यांनाच्यावर काहीसुद्धा फरक पडत नव्हता. शांत असं ते वरती झाडावर बसलेलं. त्यांना पाणी प्यायला तलाव, खायला गवत. आणि ते एका गुहेच्या शेजारी काळा डाग दिसतोय ना, ते दुसरं अस्वल होतं. पण हे एवढ्या लांबून आम्हाला काय दिसणार आहे, जवळ जाऊन तर कोण बघणार आहे. हे सुद्धा बघायला ना खूप गर्दी होती. मला तर वाटते ते अस्वल हे आम्हाला सगळ्यांना बघून लपून बसलेलं की काय माहीत काय नक्की. मग बघितलं, झूम कॅमेरा करून म्हटलं जाऊ दे, आम्ही पण नंतर घरी गेल्यानंतर निवांत बघू. मग कॅमेरा झूम करून ते एवढं दिसायला लागलं. बघा कसं असं रिलॅक्स बसलंय झाडावर. त्यानं तशी त्याची जागाच बनवलेली बसायला. ते नेहमी बसत असेल, त्यामुळे त्याला ते प्रॅक्टिस झालं असेल. आता चला म्हटलं पुढं जावावं. पुढं गेल्यानंतर बघतोय तर काय भल्या मोठ्या इमारती. आता म्हटलं कशाची गर्दी आहे, आता पुढं काय नक्की असेल. आणि हे बघा, साईटून एक कॅमेरा फिरवला तर सगळे पब्लिक इकडेच येत होते. आणि किती छान परिसर वाटत होता. असं वाटत होतं मी कुठेतरी छान बाहेर फिरायला आले. एवढं छान वातावरण होतं. काही गाड्यांचा आवाज नाही, काही नाही. आणि हे बघा मुलांचं काय चाललंय. सापाचा प्रयोग आमच्यावरच करायचे आणि एवढे भीती दाखवायचे. ही तुफान गर्दी बघून आलं इथं काहीतरी नक्कीच आहे बघण्यासारखं. बघितलं तर तिथं वाघ होता. अरे बापरे.
एकच काय माहीत किती वाघ होते. पण तुम्ही गर्दी बघा. आता या गर्दीत आम्ही कसं पोहोचणार सांगा बघू. तरी पण म्हटलं पर्याय नाही, पैसे भरलेत आणि इथं आलोय तर आता आपल्याला वाघच बघितला पाहिजे. आणि एकमेकांच्या अंगावर एवढे पडत होते, त्यामध्ये म्हाताऱ्या आज्यासुद्धा होत्या. पण काही कोणाची दखल घेतली जात नव्हती. प्रत्येकाला वाघ बघायचा होता. कसं तरी पुढं पोहोचले. बघितलं तर वाघ पूर्ण अलीकडे आणि निवांत पायवर करून झोपलेला. बापरे, काय म्हणायचं ह्याला. आणि पूर्ण काचच्या आत होता. एवढे पब्लिक आवाज देत होतं, एकमेकाच्या उराव पडून त्यांना हलवत होते. पण अजिबात नाही, त्यानं काही त्याची झोपच सोडली नाही. एकदम शांत असं झोपलेला पायवर करून. विशेष वाटलं बुवा. आम्ही असतो तर आम्हाला नुसतं थोडंसं वाजलं की लगेच जाग येते. वाघांसाठी पण सेपरेट तलाव होता पाण्याचा. त्यांना फिरायला खायला सगळं होतं. आणि मेन म्हणजे ना, हे बघण्यासाठी ज्या काचा लावलेत ना, त्या पांढऱ्या शुभ्र होत्या. हे बघा गर्दी किती वाघाला बघायला. आणि खूप असं त्याला जंगल टाईप केलेलं, त्यामुळे ते तिथं निवांत राहत असतील कदाचित. किती छान आहे ना. आता इथून पुढं गेलो, बघताय किती गर्दी आहे. आता म्हटलं इथून पुढं काय असेल. ही गर्दी बघून, प्रत्येकाच्या हातात बघून लक्षात आलं, हां इथं काहीतरी खायचं आहे. बापरे, त्यांचे रेट बघून तर चक्करच आली. 40 रुपयाला समोसा. आता काय म्हणायचं. तरीसुद्धा खाल्ला कसा तरी. पुढं गेलो तर पाण्यात कोण पोहतंय, तर हे पाणघोडे. बापरे, 2 होते आणि आपल्याच धुंदीत होते. मस्त असे पोहत होते. हे सुद्धा काचेतूनच बघितलं, कारण एक सुद्धा प्राणी समोरून जवळून बघायला मिळत नव्हता. बरं ती बघायला मिळत नव्हतं, नाहीतर काही माणसं शहाणीत का त्या पाणघोड्यावर बसून सुद्धा फोटो काढला असता. हे सगळं आम्ही काचेतून बघत होतो. वरती जाळ्या होत्या नेट, पण काही सुद्धा लक्षात येत नाही. असं वाटते की आम्ही समोरून बघतोय. आणि या ठिकाणी फोटोसाठी सेल्फी पॉईंट होता. एवढी तिथे सुद्धा गर्दी होती ना की बस. आणि हे दुपारचं 2चं वातावरण आहे. कोणी म्हणेल का तरी 2 वाजलेत. मस्त असं सगळ्यांचं फोटोशूट चाललेलं. आता पुढं काय असेल तर ही निघाली माकडं. बापरे, ही असली माकडं सगळी पांढरी शुभ्र. बाहेर पण नकली तेवढीच लावलेली, आत पण होती. मला ही बघून आमच्या गावाकडची आठवली. रानटी माकडं. सगळ्यांना मुंबईच्या माणसांना खरं ती दाखवायला पाहिजे, म्हणजे त्यांना समजेल. आत्ता मे महिन्यात गावी होते तर एवढी पत्र्यावर आमच्या बंगल्याच्या टेरेसवर त्यांनी एवढा धुमाकूळ घातलेला ना की बसच. आणि इथं पैसे देऊन आम्ही हे माकडांना बघायला आलोय. काय बोलायचं. पण आता काय, राणीच्या बागेत होते, मग बघितल्याशिवाय पर्याय नाही. पण मला नाहीत आवडली. याच्यापेक्षा म्हटलं आमच्या गावची रानटी माकडं बरी. कसली बाबा डेंजर. बघितलं तरी भीती वाटते. हे बघा, एकदम अशी गोरी गोरी मुंबईच्या माणसांच्या सारखी. गर्दी बघताय ना, माकडांना सुद्धा बघायला गर्दी. आणि प्रत्येकजण असं बघत होतं ना की नवीन काहीतरी बघितल्याबद्दल. आणि विशेष म्हणजे एवढे तर फोटो काढायचे चाललेले ना, मला बघूनच हसायला येत होतं. हे घ्या, हे पुढं आल्यानंतर हे झाड दिसलं. त्याला कसलं फळ होतं काय माहीत, पण सगळ्यांनी ते एवढं ते बघायला तुटून पडलेलं. हे नक्की झाड कशाचं आहे, फळ कोणतं आहे काय माहीत बाबा, मला तर काही कळलंच नाही. पण ही बाग, तिथला परिसर बघून खूप छान वाटलं. आणि तिथली झाडं तर बघा, असं वाटत होतं गोव्याला फिरायला गेलोय का काय. एवढी उंच झाडं आणि एकदम असं थंडगार हवा, सावली, असं मस्त भारी वाटत होतं. बघताय ना किती छान परिसर आहे. पहिल्यांदा असं झालं की मी या ठिकाणी गेले आणि फोटो कमी काढलेत. नाहीतर प्रत्येक ट्रिपला सगळ्यात जास्त फोटो माझेच असतात. यावेळेला माझे फोटो काढायला जास्त कोणच नव्हतं ना, म्हणून मी शूट करत होते. नेक्स्ट भाग मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकते.